तुम्ही जर ही वांग्याची भाजी माझ्या रेसिपीनुसार तुमच्या घरच्यांना बनवून चारली तर ते तुमचं कौतुक करता करता थांबणारच नाही. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर. हे सगळं आपण भाजून घेऊया. मी तवा ठेवलाय, तव्यात तेल टाकले. तेल गरम झाले की कांदा थोडासा परतून घेऊ. कांदा परतेपर्यंत वांगी कापून घेऊया. वांगी ही कापून झालेली आहेत. मी त्याच्यात पाणी टाकते जेणेकरून आपली वांगी काळण्यात पडावी. तर आपण कांद्याला थोडासा परतून घेऊयात. कांद्याला असा गोल्डन कलर आला. कांदा परतलाय. आपण त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची हे सगळं टाकून भाजून घेऊया. ह्या सर्व गोष्टी एकजीव करून घ्यायच्या असतात, तर इथं मी केलेले आहेत. ह्या सगळ्यांना आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. A few moments later. मी सर्व गोष्टींना थंड करून वाटून घेतलंय. लय जाडसर बी नाही आणि लय बारीक पण नाही, मध्यम ह्याच्यावर मी वाटून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण पाणी गरम करून घेऊयात. एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण दुसरं पातेलं घेऊयात. पातेल्यात तेल टाकू. तेल थोडं गरम झालं की त्याच्यात मोहरी टाकू. मोहरी थोडी नाचायला लागली की जिरं टाकू. त्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ, वाटलेलं वाटण हे सगळे एकजीव करून घेऊयात. आता आपण ह्याला परतून घेऊयात. त्यानंतर ह्याच्यावर प्लेट ठेवूयात जेणेकरून ह्याला तेल सुटेल. 5 मिनिटानंतर आपण त्याला बघूयात कसं कडेने तेल सुटले. आता मी त्याच्यात वांगे टाकून घेते. थोडंसं परतते. मी आता त्याच्यावर झाकण ठेवते 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर मी गरम केलेलं पाणी ओतते त्याच्यात. पाच मिनिटं झाकून ठेवूयात. पाणी ओतल्यानंतर आपली वांग्याची लपलपीत भाजी तयार झाली आहे.